महत्वाचं. मला तुमचं आज उपोषण कशासाठी ते सांगा. आमचा मार्गाचा प्रश्न जोपर्यंत मिटत नाही, आम्हाला जिथून सर्व महापुरुषांच्या मिरवणुका व इतर कार्यक्रम जातात त्या मार्गाने आम्हाला परमिशन द्यावी, तो मार्ग आम्हाला द्यावा म्हणून आमचं उपोषण या ठिकाणी चालू आहे. तुमची मिरवणूक कधीपासून सुरू झाली? 2022 पासून. 2022ला तुम्हाला रूट कोणता होता? 2022ला आम्हाला सर्वप्रथम रूट दिला तो जिल्हा परिषद शाळेच्या पासून, जे आपलं छत्रपती संभाजी महाराज चौक आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे. हो. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनानं आम्हाला विनंती केली होती. पहिली रामनवमी होती, त्या विनंतीचा मान देऊन आम्ही त्या ठिकाणाहून पहिला रूट घेतला होता. आणि त्यावेळेस आम्हाला प्रशासनानं हे सुद्धा सांगितलं होतं की पुढच्या वेळेस आम्ही 100% तुमचा मार्ग जे काय आहे सर्वांप्रमाणे ते आम्ही करून घेऊ. पहिली परवानगी कुठून घेतली होती? दुसरा रूट सांगा ना, तिसरा सांगा. एकच बोला. तुम्ही सांगा काय असं तुम्हाला सांगायचं असेल, काय अडचण नाही. इथं मी उभा आहे तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 100% देईल. पण कायदेशीर, बेकायदेशीर काही एक बोलणार नाही किंवा बेकायदेशीर कोणत्या गोष्टी समर्थन नाही करणार नाही. सांगा. पहिल्यांदा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कलेक्टर माझा ऑफिसला प्रश्न सरळ आहे. पहिल्या वर्षी तुम्ही परवानगी कुठून घेतली होती? कलेक्टर ऑफिसवरून आणि एसपी ऑफिसवरून. अंतिम परवानगी कोणाची होती? कलेक्टर एकच, साहेबांची. कोणत्याही मिरवणुकीला एकच एजन्सी फायनल अथॉरिटी देते. तुमचं ऐका, आज नाही सांगत आहे मी, कॅमेऱ्यात आहे सर्व काही. कोणत्याही मिरवणुकीला एकच एजन्सी परवानगी देते आणि ती एजन्सी यांनी दिली त्यांनी दिली अशी कोलरवली कधीच होत नाही. पहिली प्रोसेस कलेक्टर साहेबांनी केली, त्याच्यानंतर एसपी साहेबांनी केली, त्याच्यानंतर तुमच्या पोलीस प्रशासनानं आम्हाला दिली परवानगी. आणि काय ती परवानगी आहे का? दाखवा असेल तर. आमच्याकडे नाही आता, आम्ही दरवर्षी कागद. आता ही तुमची जबाबदारी आहे ना, तुम्हाला आता कागद ते फाईलमध्ये तिकडे दाखवा ना कोणती परवानगी आहे, मग आपल्याला त्याच्यावर लगेच करता येईल काहीतरी. कलेक्टर साहेब आहे का परमिशन? फाईल वगैरे आहे का? आपण फाईल आता इथं कुठे घरी ते आणा तुम्ही, उपलब्ध करा. आता तुम्ही आज आलायत ना कायदेशीरित्या मागणी करणं आहे ना, आम्ही जे तुम्ही सांगितलं या वर्षीसाठी ते सगळं आमच्याकडे कायदेशीर. त्या वर्षीसाठी गेल्या वर्षीचं पण आहे, ऐक ना, गेल्या वर्षीचं पण आहे आमच्या. पहिल्या वर्षीची परवानगी विचारत आहे. पहिल्या वर्षीची पोलीस स्टेशनला पण निघू शकते. हे बघा, पोलीस ही प्रशासन तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला आज मार्ग बदलायचा आहे, नाही, आम्ही तुम्हाला वेगळं व्हायचं आहे. तर तुम्ही पहिली जी परवानगी होती त्याच्यानुसार आपल्याला पुढे कायदेशीर काय प्रोसिजर करता येईल. नाही, आम्ही ते पहिले पण आहेत. पहिली परवानगी आहे तुम्हाला तर उद्याच्याला देऊ ते. नाही, मग उद्याच्यालाच आपण त्याच्यावरती काहीतरी वाटलं करू शकतो. काय अडचण बिना पेपरचं बेकायदेशीर आम्ही काही करू शकत नाही. काय अडचण आणि जे आमचे अधिकार आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही एक करू शकत नाही. आम्ही इतरांच्या अधिकारात अतिक्रमण कधीही करणार नाही. 2022ला तुम्ही पहिली मिरवणूक काढली, बरोबर? त्यावेळेस तुमचा रूट कोणता होता? जिल्हा परिषद शाळा, रेणुका माता मंदिर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, ईदगाह चौक, संभाजीराजे चौकातून खाली. ठीक आहे. तुमची जी पहिल्या वर्षीची परवानगी तीच परवानगी मी आज देतो. जो माझ्या अधिकारात जे आहे ते देतो. आमची ती मागणीच नाही की आम्हाला पहिल्या रूटची द्या. आमची मागणी अशी आहे की ज्या ठिकाणाहून सर्व महापुरुषांचे कार्यक्रम जातात, मिरवणुका जातात, तोच बाजारपेठेचा मुख्य रस्ता आम्हाला द्यावा अशी आमच्या सकल हिंदू समाजाची मागणी. कारण 4 वर्षापासून आम्हाला सतत या मागणी संदर्भामध्ये हिंदू तुम्ही समाज जे आम्हाला सांगत आहात मागणी करतो. ते तुम्हाला पहिल्या वर्षी दिलेली जो मार्ग आहे तो सोडून तुम्ही दुसरा मार्ग मागत आहेत. त्याचे अधिकार मला नाहीत, त्याबाबत मी काही करू शकत नाही. आम्ही कलेक्टर साहेबांनाच मार्ग मागितलेला. जे माझ्या अधिकारात आहे तेवढ्या पुरतं मी तुम्हाला 100% बोलू शकतो. इतरांच्या बाबतीमध्ये काही सांगू शकत नाही. पटलंय का सर्वांना? हे चुकीचं वागावं असं तुम्ही तुमच्या अपेक्षा आहे का? आमचं तुमच्या विरोधामध्ये नाही, आम्ही प्रशासनाच्या विरोधात करतायत. ज्यांचा अधिकार आहे ते येतील आम्हाला मी काय विचारायला. सांगत आहे ते तर ऐकून आहे का? आपण आता इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला आहे. आपल्या देशाचं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्याचं पालन करणं आणि त्याच्यातून जे कायद्याची निर्मिती झाली आहे त्याचं पालन करणं हे आपण भारतीय नागरिक म्हणून सगळ्यांवरती बंधनकारक आहे. आपण नुसता प्रतिमे पूजनपुरता जर फोटो लावून त्यांचे विचार अवगत करत नसू तर ते आपला दोष आहे. आपली मागणी कायदेशीर वैधानिक असावी, ती 100% मान्य करण्यात येईल. परंतु ज्या गोष्टी ज्याला प्रोसिजर आहे, ज्याला प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय होतच नाही, आता ते आम्हाला आताच द्या आम्ही उपोषण करू वगैरे, हे बेकायदेशीर आहे, इल्लीगल. कोण काय करतंय म्हणून आम्हाला ते द्या. तुम्हाला तोच पाहिजे होता, तुम्ही पहिल्याच वर्षी तोच रूट घ्यायला पाहिजे होता, त्याशिवाय तुम्ही मिरवणूकच काढायला नव्हतं पाहिजे. आणि शेवटी आम्हाला कायद्यापेक्षा माझ्या नजरेत किंवा आमच्या पोलीस दलाच्या नजरेत किंवा कोणत्याही व्यक्तीच्या नजरेत
मोठा असण्याचा काही म्हणजे संबंधच नाही त्या गोष्टीचा. रूट बदलण्याची एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस तुम्ही फॉलो केली नाही आणि 11th आवरला आम्हाला रूट बदलून द्या म्हणणार तर ते पॉसिबल नाही. राहिला गोष्ट डीजेचा, तर डीजेवरती माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं बंदी आहे. त्याच्यामुळे आमचा डीजे इथं लावला तिथं लावला ती मागणी तर बिलकुल बेकायदेशीर आहे. 80 डेसिबलपर्यंत जे आपलं रहिवासी एरिया आहे तेवढाच आपल्याला माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी आहे. लोन बेस काय असतील ते तुमचं त्याच्यानुसार आम्ही परवानगी द्यायला कधीही तयार आहोत. पण इलिगल गोष्ट म्हणत असाल तर ती मात्र आम्हाला मंजूर करता येत नाही आणि ती करणं बेकायदेशीर आहे. आम्ही आमच्या मागणी ठाम आहे. आमच्या सर्व मागण्या तुमची मागणी आजच्या घडीला बेकायदेशीर आहे. आम्ही 13 तारखेलाच कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे सर, प्रतिवर्षी वेगळा रूट देण्यात आला. दिलेलं आहे आणि प्रतिवर्षी मी वेगळा रूट का? हे बघा, मला कागदावरती दाखवा प्रतिवर्षी तुम्हाला हा रूट दिला. बाकी तो रिक्वेस्ट केली ना प्रत्येक वेळेशी. या की गेल्या वर्षी तर सर्वे तुम्हीच केलाय स्वतः. त्याच्या अगोदरच्या याला पण तुम्हीच सर्वे केलेला आहे. गेल्या वर्षी त्याच्या अगोदर नव्हतं. 2 वर्ष झालं ना. 2 वर्ष 2 रामनवमीला साहेब होते ना. 2024 ला नाही, होतं. 24 रामनवमीचा काही विषय नाही. काय त्यावेळेस पण आम्हाला रूट त्या गोडाऊन पासून दिला, जिथं आपलं धान्याचं गोडाऊन अजून एक विषय बोलायचा आहे की साहेबांना पण माहिती असावं, सर्वांनाच तीच परमिशन आणूनच परवानगी घेईल का? समजा प्रत्येक त्या कार्यक्रम गोष्टीवर जर आपण बोललो तर आपण भयस केल्यासारखं वाटतं, आपण चुकीचे ठरतो. त्याच्यामुळे नाही, ठीक मला आहे, त्या तुम्ही विषयामध्ये बोला. जायचं नाही. सार्वजनिक व्यासपीठ आपल्याला पण आहे. अधिकार आहे ना. तुम्ही बोला नाही, 100%. बोलायला अर्थ राहत नाही ना आपल्या. नाही, नाही. असं कसं झेंडे लावायचे नियम रामनवमीलाच आहे. संविधान पाळायचा नियम फक्त बाकीचा नाही रामनवमीला. मग हेच विषय होतो. त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टीमध्ये आपल्याला जायचं आता हे बघा, आता असू द्या कॅमेऱ्यामध्ये. शिरसाळ्यात सर्वप्रथम पोलवरती झेंडे तुम्हीच लावले. तुम्हाला मी स्वतः फोन करून सांगितलं झेंडे काढून घ्या, त्यामधून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, झेंडा पडू शकतो, काही गैरप्रकार होऊ शकतो. तुम्ही त्यावेळेस सुद्धा ऐकलं नाही. सांगितलं होतं की नाही काढून घ्या जाणून म्हणून? बुजून दुसऱ्याच्या सांगण्यावरून आमचा कार्यक्रम व्हायच्या अगोदरच तुम्ही जर झेंडे काढून घ्या म्हणत असता हे साफ चुकीचं आहे. तर आम्ही नाहीत ना काढून घेऊ शकत. साफ आणि चुकीचं आहे. तुमची दुसरी गोष्ट, ऐका, तुम्ही हे झेंडे जे काढून आहे ना, घ्या तुम्ही लोकांमध्ये ऐका. गैरसमज पसरवता हे असं आहे. गैरसमज नाही, ऐकून घ्या. बरं ठीक आहे, तुम्ही झेंडे उतरवले सांगितलं- का? हो, मी तेच सांगालो. तुम्ही झेंडे उतरवले का? ऐकून घ्या. तुम्ही सांगितलं झेंडे उतरून घ्या. आम्ही झेंडे उतरून घेतले ना, ती गोष्ट मान्य करतो. पण ह्या वेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं झेंडे लावू नका. आम्ही झेंडे लावले का? नाही लावले ना. तुम्ही झेंडे तुम्ही आम्हाला लावू सांगितलं नका, बॅनर. हे आम्ही म्हटलंच नाही. म्हणलात तुम्ही. असं तुम्ही नाही. कायदेशीर परवानगी घ्या, मला या झेंडे गोष्टीवर लावा, चर्चा करण्याची वेळेवरती गरज झेंडे तुम्ही काढून घ्या. म्हणजे असं होतं, ज्यावेळेस हे बघा. आपण संवाद साधतो त्यावेळेस आम्ही चुकीचे ठरतो. तुम्हाला कागद लागतो. आमची मागणी संविधानिक पद्धतीने आहे सर. आमचं काही तुमच्या विरोधामध्ये नाहीये. काही अडचण नाही. तुम्ही आम्हाला सहकार्य करा. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये म्हणून आम्ही जबाबदारी घेऊ. कायद्यामध्ये तुमची तुम्हाला काय 100% आम्हाला सहकार्य करू, करा. पण तुम्ही ज्यांच्या हातामध्ये आम्हाला illegal परमिशन संपत्ती आहे ते आम्हाला परमिशन देते. आमचं कायदेशीरित्या कायद्याच्या विरोधात जाऊन आमचं काही नाहीये. 25/3/2025 ला आता परत त्याच विषयाकडे जातो, पण मी तो विषय टाळून 25/3/2025 ला सुद्धा आपण तहसीलदारांना निवेदन दिलं होतं आम्हाला हा मार्ग द्यावा म्हणून. त्याच्यानंतर 2/4/2025 ला तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी संयुक्त अहवाल हा तहसीलदारांनी एसडीएम साहेबांना दिला होता. त्याच्यानंतर परत आम्ही प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन 11 तारखेला कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. परत आम्हाला असं सांगण्यात आलं की आता कलेक्टर साहेबाचं नाही, तुम्ही एसपी साहेबांचं घ्या. एसपी साहेबांना बी निवेदन दिलं. ज्यावेळेस आम्ही दिलेल्या निवेदनाचा फीडबॅक आम्हाला न येता तो डायरेक्ट प्रशासनातल्या अधिकाऱ्यांकडे जातो. ठीक आहे, मान्य, ते त्यांना पण गेलं पाहिजे, पण तो आमचा पण अधिकार आहे, ते आम्हाला पण मिळालं पाहिजे. आणि आम्हाला एक दिवस अगोदर कळतं की असं डायरेक्ट ऑर्डर अशी येऊ कशी शकते. तुम्ही माहिती घ्या, तुम्ही तिथला रिपोर्ट मागून घ्या, तिथं काय सिच्युएशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी मागून घेतल्याच्या नंतर अधिकारी डिसिजन देतो. डायरेक्ट असं डिसिजन कुठलाही अधिकारी देऊ शकत नाही की परवानगी देऊ नका डायरेक्ट म्हणून. त्या गोष्टीचा आम्ही निषेधच केलेला आहे. परवानगी देऊ नका किंवा परवानगी देण्यात आली नाही असा प्रकार मला रात्री पोलीस स्टेशनच्याच काही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांनी पत्र दाखवलं, हे पत्र आहे म्हणून वाचा. त्याच्यामध्ये स्पष्ट मला उल्लेख आहे. परवानगी दिलेली आहे ना तुमचा जो ट्रॅडिशनल रूट आहे त्या आमची route ला मागणी काय आहे, आम्हाला मार्ग बदलून पाहिजे आणि तेच सांगितलं त्याच्यामध्ये की मार्ग बदलून देऊ मार्ग नका. बदलण्याचे ते आमच्या अधिकारात नाही, मग त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. आमचंही उपोषण तुमच्या विरोधामध्ये नाही, आमचं उपोषण प्रशासनाच्या विरोधात आहे. शासनाच्यावर लक्ष द्या. मार्ग बदलून द्या. तुम्ही म्हणल्यानंतर काय साहेब कोण म्हणणार आहे काय प्रत्येक अधिकाऱ्याने ही जबाबदारी झटकलेली आहे. आम्हाला सांगायला एवढं दुर्दैव वाटतं कोण म्हणणार आहे की तुमच्या कोण जाणार आहे? गेल्या वेळेस दिनेश बाप्पा होते,
अध्यक्ष त्यांनाही तो अनुभव आला. ऐका, आम्ही आहे पुढं. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि संविधान चालतंय. असं कोणताच पब्लिक सर्वंट म्हणू शकत नाही तुम्ही असं करा असं करा. म्हणला तुम्ही आता बोलून काय होतं ते? गेल्या वेळेस रामनवमीची आरती झाल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला कमेंटमेंट होती, आम्ही लेखी ठेवलाय, आम्ही रिपोर्ट तयार करून ठेवला, उद्या सकाळी या घेऊन जाऊन कलेक्टर ऑफिसला सबमिट करा. त्याच्या सुद्धा आम्हाला प्रति नाही, काहीच नाही दिलं. आम्ही 8 दिवस चक्र मारले. तुमचा प्रतिनिधी दुपारी SDO साहेबांकडे गेला होता. कोण गेलो होतं सकाळी? तुला काय सांगितलं भाई? सांग सगळ्यांना एकदा. उभा राहून सांगतो सगळ्यांना ऐकलं. इथे कॅमेरा खरा की तिकडे उजेड दिसा ना, उजेड दिसा. मला बोललो साहेब म्हणले तुम्ही जर मला 2 दिवसांआधी कळवलं असतं तर मी तुम्हाला रूट दिलाच असता. मी स्वतः बीडला जाऊन तुम्हाला रूटची परमिशन दिली असती. बरोबर आहे. हे तुमचंच प्रतिनिधी आहे. तिथून माझं संभाषण चालू होतं, बंद होतं. मी विरोध केला का काय बोललो? त्यांना सांग माझ्याविषयी नाही कारण रुमर्स पसरायचं. तुमच्या विरोधात आम्ही काही पसरवलेलं नाही. आणि तुम्ही जे एसडीएम साहेबांचं म्हणतात, आम्ही त्यांनाही पत्र दिलेलं आहे. मी म्हणलं त्यांना हनुमान जयंती दिवशी आम्ही जयंती ठेवू, रामनवमीचा कार्यक्रम ठेवू. ते द्या तोपर्यंत परवानगी. मी बोललो नाही एसडीएम साहेबांना, मला पुढल्या फोन वर्षी नक्की करून देतो. अहो, तुम्हाला जसा म्हणतात तसा करून देतो. ऐकलंय का? तुमच्या समोर आहे. आम्ही तुमच्याबद्दल चुकीचं काय म्हणतच नाही. मी एक तोंडावरती एक वाटावर जास्त ठेवणार नाही. 2 दिवस मग आम्ही सहकार्य नाही सर याच्यात तोडगा निघू शकतो ना. ते तर परमिशन द्यायला तयार आहेत ना. एसडीएम साहेब ज्यावेळेस त्याला फोनवर बोलले त्यावेळेस मी स्वतः एसडीएम साहेबांसोबत बोलत होतो. एसडीएम साहेबांचं म्हणणं असेल, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, मी ते ऐकू बी घालू शकतो. एसडीएम साहेब असं म्हणले की एवढे वेळेस तुम्ही ऍडजस्ट करा, मी स्वतः उद्याच्याला तुम्हाला लेखी देतो आणि तुमच्या रामनवमीची परवानगी त्या मार्गाने मी पुढच्या वर्षी तुम्हाला देतो. हा शब्द मी तुम्हाला लेखी देतो. पण मी साहेबाला सांगितलं, साहेब 4 वर्षापासून आम्हाला असंच मी देतो, मी करतो, हे करतो, आणि ज्यावेळेस ही वेळ येते त्यावेळेस अधिकारी जबाबदारी झटकतात. ही गोष्ट मी त्यांना सांगितली आणि ते आमच्यासोबत 4 वर्षामध्ये घडलेलं आहे. त्याच्यानंतर मी साहेबांना हेही सांगितलं की साहेब गेल्याच वर्षी तुम्ही जे म्हणतायत की 2 दिवसामध्ये, मी 4 दिवसामध्ये किंवा पुढच्या वर्षी परवानगी देतो, गेल्या वर्षी आम्ही तुमच्या कार्यालयाला हे पत्र दिलेले आहेत. नाही एक मिनिट. त्याच्यावर जरी ते पत्र माझं कंटिन्यू झाल्यावर करा. एकच मिनिट स्टॉप करतो. नाही, थांबा, माझं- तुमचाच हो द्या. मुद्दा मी सांगतो, कॅरी ऑन करतो. ज्यावेळेस SDO सारखा अधिकारी सांगत आहे की पुढच्या वर्षीसाठी मी तुम्हाला लेखी पत्र देतो, हा तुमच्याकडे तो एक कागदोपत्री पुरावा आहे, तुम्ही तो घेऊन मांडू शकता. आजपर्यंत तुम्ही प्रत्येक वेळेस तोंडी सांगितलं. तोंडी कोण कोणाला काय सांगतं त्याला काही एक अर्थ राहत नाही. दुसरी गोष्ट कारण सांगणारा ते काहीतरी वाढून चढून वेगळ्याच प्रकारे सांगतो. दुसरी गोष्ट खरं असं ज्यावेळेस तर कोणी सांगतच नाही, फक्त आपल्या पुरतं जेवढं आहे थोडं सांगतो. दुसरी गोष्ट ज्यावेळेस एसडीएम साहेब बोलले तुम्ही पुढच्या वर्षी तुम्हाला काही करून देतो, त्यावेळेस मी साहेबांना त्यांना हे दिलेल्या पत्राची दखल दिली की तुमच्या अधिकाऱ्यांना, तहसीलदारांना, तलाट्यामार्फत, मंडळाधिकाऱ्यामार्फत आम्ही दिलेलं होतं. आणि सहकार्य करा. आमची भूमिका ही 100% साहेबांना मी म्हणलं सहकार्याची आहे. तुम्ही पुढच्या वर्षी देण्यापेक्षा तुमच्या विनंतीला जर वरचे कोण अधिकारी ज्यांच्या हातामध्ये ह्या गोष्टी आहेत ते जर विनंतीला मान देत असतील तर तुम्ही आम्हाला हनुमान जयंतीपर्यंत आम्ही तुम्हाला वेळ देतो, आम्हाला तुम्ही ती परवानगी काढून द्या, आम्ही आमचा हा सण हनुमान जयंतीच्या दिवशी साजरा करू. हे ऑप्शन मी त्यांना का दिलं तर गेल्या वर्षी दोन्ही सण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रामनवमी एकत्र आली होती. त्यावेळेस सुद्धा प्रशासनानं आम्हाला विनंती केली होती की दोन्ही सण एकत्र आलेले आहेत, तुम्ही सहकार्य करा. त्यावेळेस आम्ही सुद्धा प्रशासनाला सहकार्य करून आमची रामनवमी आम्ही पुढे ढकलली होती. मग आम्ही प्रशासनाला सहकार्य करत नाहीत, आम्ही चुकीचे आहेत हेही सांगणं इतर लोकांना, ह्याही गोष्टी चुकीच्या आहेत. आमच्याबद्दल, आयोजकाबद्दल, कमिटीबद्दल
साफ चुकीचा मेसेज या ठिकाणाहून बाहेर जात आहे आणि ते बाहेर वरिष्ठांपर्यंत मेसेज पोहोचत आहे. ह्या गोष्टी आम्ही स्वतः ऐकलेल्या आहेत. वरिष्ठांनी आम्हाला सुद्धा ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण ऐका ना एक विषय आता विषय जे एडीएम साहेब काय म्हणले की पुढच्या वेळेस परमिशन देऊ. आपण 2 एप्रिलला जे आजची जयंती 2 एप्रिल पर्यंत परमिशन द्या म्हणा तुम्ही लिगल उपोषण तोपर्यंत चालू ठेवू, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आपण रेडीत ना त्याच्यामध्ये. त्यांना बोलू ना म्हणजे ह्या गोष्टी करण्यापेक्षा त्यांना बोलून त्यांना परमिशन दिली तर त्या परमिशन उद्या आपली 4-5 लोकांची कमिटी जाईल एसडीएम साहेबांना बोलायला. त्यानं जर हनुमान जयंती पर्यंत दिला मार्ग बदलून तर काही अडचण नाही आपल्याला. चालतं सर्वांना बाकीचे मान्य सहकारी इथे हे करतील, उपोषण करतील. उपोषण बंद नाही होणार. पण कमिटी चर्चा करण्यासाठी जाऊ जाईल. आपण 4-5 कमिटी जाईल 4-5 जणांची. बाकी उपोषण चालूच राहील. गोष्ट लक्षात घ्या, जर एसडीएम साहेब म्हणत असतील चर्चा करण्यासाठी या, त्यांना इकडे यायला वेळ नसेल तर आम्ही तिथेही मोठेपणा दाखवू. कारण आमच्यावर संस्कार केलेले आहेत. आम्ही संविधानाला मानणारे, वरिष्ठांना मान देणार नाही दिली तर उपोषण चालू राहू देत ना. नाही. उपोषण कंटिन्यू चालू राहील. हा, उपोषण कंटिन्यू चालू राहील. उपोषण बंद होणार नाही. हा, उद्या जबाबदारी कोण घेणार आहे? प्रत्येक वेळेस इथं लोकांना जमवायचं, त्यांचं हास्य करून त्यांना वापस पाठवायचं वेळ नाहीये. माझा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवरती 4 वर्षामध्ये आम्ही जे भोगलोय, त्या भोगलेल्या गोष्टीमुळे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवरती विश्वास नाहीये आणि बोलण्याला किंमत नाही. अधिकाऱ्यांनीच आम्हाला सांगितलंय. त्यांना कागद लागतो. आम्ही संविधानाच्या ह्याच्यानुसार अनुसरून आम्ही कायदेशीररित्या आमचे कागद देऊन सगळ्या गोष्टी करून उपोषण चालू करतोय. अधिकाऱ्यांना जर द्यायचं असेल त्यांची चर्चा होईल, ते वरिष्ठांना कळवतील. जे काय मार्ग निघेल तो आम्हाला मान्य आहे. पण आम्ही उपोषण सोडणार नाहीत. अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी इथं यावं. आमच्या घरी काही पैशाचे पेट्रोल पंप नाही तर रोज 500चं टाका आणि जाप वर बस झालंय. अधिकाऱ्याचा पगार आपल्या ह्याच्यातून जातो, टॅक्स मधून, आपल्या सेवेसाठी. पण हे दुर्दैव आहे की अधिकाऱ्याचेच आपल्याला दरवाजा जावं लागतं 100 वेळेस. साहेब करा ना, साहेब करा ना, साहेब करा ना. जसं काही एखाद्याच्या घरचं वैयक्तिक मला बांगला बांधून घ्यायचा 5-50 लाखाचा. किंमत थोडी कमी कर.